नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण 5वी नवोदयसाठी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये गणितासाठी वेगळे व्हिडिओ, भाषेसाठी वेगळे व्हिडिओ आणि बुद्धिमापनसाठी म्हणजे मानसिक क्षमते चाचणीसाठी वेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत. आज आपण स्वाध्याय 6.1 म्हणजे नवीन प्रकरणातला तो पाहणार आहोत. लांबी वस्तुमान धारकता. लांबी वस्तुमान धारकता चलन या संदर्भात माहिती घेतल्यानंतर आज आपण प्रत्यक्षात स्वाध्याय 6.1 म्हणजे 6.1 पाहणार आहोत. स्वाध्याय 6.1 मधलं पहिलं गणित तुम्हाला फळ्यावर दिसतंय. तुम्ही नवनीत प्रकाशनाचं पुस्तक काढून बसायचं आहे समोर आणि त्यातून हे गणित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, स्वाध्याय 6.1 मधलं पहिलं गणित पाहतो आपण. त्यामध्ये बघा, पहिलं गणित आहे. एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. एकूण टाकी 45 लिटरची आहे. त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल. बघा, गणित मी शॉर्ट मध्ये फळ्यावर पण लिहिले आणि तुमच्यासमोर नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आहे. स्वाध्याय 6.1. बघा, तर या गणिताचं पाहत असताना एक टाकी आहे पाण्याची टाकी आहे आणि ती काय आहे, एकूण क्षमता तिची किती आहे, 45 लिटर पूर्ण पाणी बसते त्याच्यामध्ये. किती पाणी बसते, 45 लिटर. बघा इथं लिहिले. त्याच्यामध्ये आता सध्या किती आहे तर 4/9 पाणी भरलेले आहे. म्हणजे एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे 9 भाग आहेत. 4/9 म्हणजे किती तर 9 भागापैकी 1 2 3 4 भाग पाणी काय आहे, भरलेलं आहे. आता त्या भरलेल्या पाण्यापैकी 2/5 बाहेर काढले पाणी. काय केलं, 2/5 पाणी काय केलं, बाहेर काढलं. बघा, तर ती पुन्हा टाकी भरण्यासाठी म्हणजे पूर्ण पाणी 45 लिटर भरण्यासाठी ह्याच्यापैकीच काही पाणी काढून टाकायचे आता आणि परत भरण्यासाठी किती पाणी त्यामध्ये टाकावे लागेल. बघा, सोपा प्रश्न आहे. एकूण टाकीची क्षमता किती आहे, 45 लिटर. 45 लिटर क्षमता असलेली टाकी आहे, पण भरली किती, 4/9. तर काय करावं लागेल आपल्याला, 45 ने 4/9 ला गुणावं लागेल. गुणूया. बघा, अशी काटाकाटी 9/5 45, वरी राहिले 5 20 म्हणजे काय आहे, पाणी किती लिटर आहे, 20 लिटर पाणी भरलेले आहे. बघा, एवढ्या भागामध्ये 20 लिटर पाणी भरलेले. किती लिटर आहे, 20 लिटर पाणी काढलं. आता या 20 लिटर पाण्यापैकी काय झालंय, बाहेर काढलं पाणी. त्याच्यातलं 20 लिटर पैकीच, भरलेल्या भागापैकीच, गणित शांत डोक्यानं वाचल्यानंतर तुम्हाला कळलं, 20 लिटर पाण्यापैकी बाहेर काढलेलं पाणी किती आहे, 2/5 आहे. म्हणजे 20च्या 2/5. बघा, 5 1 5 5 चोक 20 4 2 8 म्हणजे 8 लिटर पाणी काय झाले, बाहेर काढले. बघा, आता एकूण पाणी होतं किती, 20 लिटर. त्याच्यापैकी 2/5 म्हणजे इतकं काढलंय समजा, तर किती काढलंय, एकूण पाणी होतं 20 लिटर, काढलं किती, 8 लिटर. 2/5 म्हणजे 8 लिटर बाहेर काढलेलं पाणी. म्हणजे राहिलं टाकीत पाणी किती, 12 लिटर. आणि टाकीत किती आहे, आता फक्त 12 लिटर पाणी आहे. तर ती टाकी आपल्याला काठोकाठ भरायची, इथपर्यंत भरायची. आता एकूण टाकीची क्षमता किती आहे, 45. सध्या पाणी टाकीमध्ये किती आहे, 12 लिटर. 45 मधून 12 वजा करूयात, सोपं. 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 1 गेला 3 म्हणजे 33 लिटर पाणी पुन्हा लागेल ते भरण्यासाठी. म्हणजे पर्याय काय आला आपल्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. अतिशय सोपं गणित. बघा, सगळं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तुम्ही परत परत करून पाहायचंय. त्यानंतरचं गणित, त्यानंतरचं गणित पहा.
अतिशय सोपं. बघा, एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. तिचा 3/4 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण करण्यासाठी किती पाणी लागेल? बघा, एका बाटलीमध्ये किती क्षमता किती आहे बादलीची? तर 20 लिटर आहे. कितीला पाणी बसतं याच्यामध्ये? 20 लिटर आहे. हिच्यापैकी 3/4 भाग भरलेला आहे. 3/5 म्हणजे 5 भागापैकी 3 भाग भरा ना. 1 2 3 4 5 हे 5 भाग आहेत. याच्यापैकी किती भाग भरलेले? हे बघा, हे भाग भरलेले 1 2 3 भाग भरलेले. म्हणजे किती पाणी आहे बादलीमध्ये? तर बघा, सोपं काढायचं. 20 पैकी 3/5 लागून नंतर येतं. म्हणजे भाग 5 1 5 5 चौक 20 4 त्रिकम 12 लिटर पाणी सध्या काय आहे याच्यामध्ये भरलेलं आहे. 12 लिटर भरलेलं आहे. तर त्याची क्षमता किती आहे? 20 लिटर. तोंडी उत्तर आहे. 20 लिटर पाणी टाकी बादलीची क्षमता आहे. हिच्यात बसू शकतं, मावतं. त्यापैकी 12 लिटर भरलेलं आहे. तर मग पुन्हा काटोकाट भरण्यासाठी किती लिटर लागेल? 20 मधून 12 गेले. बघा, 8. सी उत्तर येईल. अतिशय सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 6.1 मधला तिसरा प्रश्न आहे. पहा, मी वाचून दाखवतो तुम्हाला. पुस्तक आहे तुमच्या समोर. 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी म्हणजे रेल्वे 2 मिनिटात 1 किलोमीटर अंतर कापते. जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल तर उभ्या असलेल्या गाडीची लांबी किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त समजून घ्यायचा आहे. गणितामध्ये 2 गाड्या आहेत. किती येतात? 2 रेल्वे. बघा, ही एक रेल्वे आहे, तिला चाक आहेत असं समजू आपण. आणि एक दुसरी रेल्वे आहे, ती धावणारी आहे असं समजू. म्हणजे पण चालणारी आहे. काय? धावणारी. आणि दुसरी एक रेल्वे आहे, ती थांबली इथं. काय झालं? ही स्थिर आहे. स्थिर म्हणजे कशी? थांबलेली. 2 रेल्वे आहेत. 2 रेल्वे आहेत. एक धावणारी आहे आणि ही थांबलेली आहे. ही काय झाली? रेल्वे स्टेशनला किंवा कुठेतरी थांबली. तर आपल्याला काय प्रश्न विचारला आहे? 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी 2 मिनिटात 1 किलोमीटर जाते. 2 मिनिटात 1 किलोमीटर जाते. किती? 2 मिनिटात 1 किलोमीटर. जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल. बघा, ओलांडणं म्हणजे काय? ट्रेन ओलांडणं म्हणजे काय? तर इथून ही ट्रेन इथपर्यंत झाली. आता सुरुवात आहे इथं. समजा ही ट्रेन इथंच आहे, आता ओलांडण्याच्या तयारीत आहे. इथून इथपर्यंत झाली. म्हणजे समजा हे ए टोक आहे आणि हे बी टोक आहे. तर ए टोक वर जाईपर्यंत ओलांडणे याला किती वेळ लागतात? तर 4 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं लागतात. तर बघा, आता दुसरं काय सांगितले त्यांनी? तर उभ्या असलेल्या गाडीची लांबी काढायची. हिची लांबी काढायची. उभी असलेली म्हणजे स्थिर असलेली लांबी काढायची. हिचे किती आहे? 1250 मीटर आहे. काय आहे? मीटर. आणि आपल्याला दिलंय गणितामध्ये काय? तर 2 मिनिटात 1 किलोमीटर जाते. आता गाडीची लांबी धावणारी जी आहे ती मीटर मध्ये असल्यामुळं आपण या किलोमीटरला काय करून घेऊ? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 2 मिनिटात, हे मिनिट आहे ना, 2 मिनिटात किती जाते ती गाडी? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर जाते. बघा, 2 मिनिटात धावणारी गाडी जी आहे ती किती जाते? 1000 मीटर जाते. तर 4 मिनिटात किती जाईल? 2 मिनिटात 1000. तर 2च्या दुप्पट झाले, 4 मिनिटं झाले. मग हे पण दुप्पट होतील. ती जाईल किती मग? 2000 मीटर. 2000 मीटर. 4 मिनिटात ती गाडी किती जाईल? गाडीचा वेग एवढा आहे 1250 आहे. तर ती 4 मिनिटात ओलांडत आहे या गाडीला. बघा, ओलांडते म्हणजे इथून सुरुवात होते
तर हिचं हे पूर्ण टोक होऊन ही गाडी ओलांडून इथून जाते ए टोकापासून. तर त्याला वेळ किती लागतो? 4 मिनिटात 2000 मीटर. बघा म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं असेल. तर हे अंतर जे आहे हे आपल्याला हे अंतर काढायचं. हे अंतर किती? 4 मिनिटात ओलांडते ना ती. तर मग 4 मिनिटाचं हे अंतर किती झालं? हे पूर्ण 2000 मीटर. सोपं गणित आहे, समजून घ्या आपण. 2000 मीटर हे अंतर किती आहे? पूर्ण 2000. आता या आपल्या गाडीचं जर अंतर हे तर माहिती आहे आपल्याला धावणाऱ्याच्या किती आहे. धावणाऱ्या गाडीचं अंतर माहिती आहे, लांबी माहिती आहे आपल्याला, आहे की नाही? 1250. बघा हे पूर्ण अंतर किती आहे? 2000. धावणाऱ्या गाडीचं जर पूर्ण अंतरातून वजाबाकी केली तर आपल्याला उभ्या असलेल्या म्हणजे स्थिर असलेल्या गाडीची लांबी येऊन जाईल. सोपं आहे. हे पूर्ण 2000, हे 1250 हे काढून टाकलं तर हे येऊन जाईल 2000 वजा 1000. हे माप त्या गाडीचं 1250. अतिशय सोपा प्रश्न होता. बघा 0 मधून 0, 10 मधून 5 गेले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 9 मधून 2 गेले, 7 राहिले, इथं एकच, 1 मधून 1 गेला 0. 750 मीटर. अतिशय सोपा प्रश्न, आकृती सहित समजून सांगितलेला आहे. उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचं स्वाध्याय 6.1 मधलं चौथं गणित पाहूया. 5045 ग्रॅम म्हणजे किती? तर इकडे आपल्या समोर पर्याय आहेत ABCD. बघा 5045 ग्रॅम म्हणजे काय? तर सगळे पर्याय तुम्हाला किलो मध्ये दिसतात इथं. किलो किलो किलो, आहे की नाही? तर तुम्हाला हे माहित पाहिजे की 1000 ग्रॅम चा काय होत असतो? 1 किलो होत असतो. 1 किलो. 1000 किलोचा 1000 ग्रॅमचा 1 किलो. 2000 ग्रॅम बरोबर 2 किलो. 3000 ग्रॅम बरोबर 3 किलो. 4000 ग्रॅम बरोबर 4 किलो. 5000 ग्रॅम बरोबर 5 किलो. 5000 इकडे बघा हे किती आहे? 5045. हे झालं 5000 ग्रॅम. 5000 ग्रॅमचा किती होईल? 5 किलो होईल, आहे की नाही? आणि 45 आहे हे परत 45 ग्रॅम आहे. मग 5000 किलो आणि 45 ग्रॅम म्हणजे हे 50 किलो आणि हे 50 किलो. तर हे पर्यायच कट झाले, आहे की नाही? 50 किलोग्रॅम आणि 50 किलोग्रॅम. आता राहिलं उत्तर बी आणि सी मध्येच असणार आहे. बघूया 5000 ग्रॅम आणि हे 45 ग्रॅम. 5 4 0 आलं तेच. म्हणजेच 5 किलो आणि 45 ग्रॅम. 450 ग्रॅम नाही, 450 ग्रॅम हा असल्यावर इथून आला असतो. तर त्याच्यामुळं काय उत्तर येईल? पर्याय नंबर बी. अतिशय सोपा प्रश्न होता. पर्याय नंबर बी 5 किलो आणि 45 ग्रॅम. त्यानंतरचा प्रश्न 5वा स्वाध्याय 6.1 मधला. बघा 7 लिटर गणित काय आहे? 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येते? बघा 7 लिटर तेल आहे आणि ते तेल आपल्याला 350 मिलीलिटरच्या बाटल्या भरायच्या. काय भरायचंय? मिलीलिटर. आता हा संबंध तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. बघा 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. तर 7 लिटर बरोबर काय येईल? मग 7 लिटर बरोबर 7000 मिलीलिटर. आपण सारख्या एककात करून घेतले. हे मिलीलिटर आहे, हे लिटर आहे. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट भागाकार करता येणार नाही. त्याला एका याच्यात करून घेतले. आता बघा 7 लिटर बरोबर 7000 मिलीलिटर. मग 7000 मिलीलिटर
काय आहे, तेल आहे आपल्याकडं, आणि ते काय करायचंय, 350 मिलीलिटरच्या बाटल्याने भरायचं, भागाकार करून टाकायचं, सोपं गणित. 350 मिलीलिटरच्या बाटल्या येतात, आणि त्या बाटल्या किती लागतील असं विचार बघा. हे शून्य कटला, हे शून्य कटला, डायरेक्टली तुम्हाला 35चा पाडा जर पाठ असेल तर 35 2 70 असे करू शकते, किंवा 5 5 भाग देऊ शकता तुम्ही. 35 1 35, 35 2 70, हे शून्य जशाला तसा. 20 बाटल्या बघा. 7 लिटर तेल जर आपल्याला पूर्ण भरायचं असेल, 350 मिलीलिटरची एक बॉटल आहे, अशा किती बाटल्या लागतील, 20. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय 6.1 मधला 6वा प्रश्न वाचा बघा. 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम. 5 रुपयाचं एक नाणं माहिती आहे तुम्हाला, 5 रुपये कसे असतात ते, त्याचं वजन किती आहे, 9 ग्रॅम आहे. अणूकडे असलेल्या 5 रुपयाच्या नाण्याच्या पिशवीचं वजन 9 किलोग्रॅम, 9 किलोग्रॅम. तर त्या पिशवीत किती नाणे आहे. अणू नावाच्या मुलीकडं 9 किलोची पिशवी आहे, आणि एका नाण्याचं वजन 9 ग्रॅम. बघा, 5 रुपयाचं एक नाणं आहे, त्याचं वजन किती आहे, 9 ग्रॅम आहे, हे इथं लक्षात घ्या. पिशवी किती किलोची आहे, 9 किलोची. किलोची आहे, ग्रॅमची आहे. बघा, इथं ग्रॅम दिसतंय, इथं किलो दिसतंय, ठीक आहे. तर अतिशय सोपं गणित आहे. पिशवीचे वजन, पिशवीचं वजन भागिले नाण्याचं वजन, नाण्याचे वजन असं जर केलं, बघा पिशवीचं वजन किती आहे, 9 किलो. 9 किलो आहे, पण हे ग्रॅम मध्ये आहे ना, हे किलो मध्ये. मग याला काय करू आपण, 9 किलो बरोबर 9000 ग्रॅम करून घेतलं. पिशवीचं वजन किती आहे, 9000 ग्रॅम आहे. नाण्याचं वजन किती आहे, 9 आहे. तर मग त्याच्यात नाणे किती असतील, हे भागाकार करायचा. 9 1 9, 0 0 0, 1000. म्हणजे त्या पिशवीत किती नाणे आहे, 5 रुपयाचे 1000 नाणे. पर्याय आपल्या समोर आहे बी. अतिशय सोपं गणित होतं बघा. त्यानंतरचा प्रश्न, स्वाध्याय 6.1 मधला 7वा प्रश्न बघा. एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्या 78 लिटर दूध मावते. म्हणजे टाकी किती लिटरची आहे, ती 48 लिटरची आहे. टाकी आहे 48 लिटरची, पण ती भरली किती, सध्या 712 भरलेली आहे. जर त्यातले 102 दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखीन किती दूध घालावे लागेल. सोपा प्रश्न आहे बघा. परत एकदा टाकीवर आधारित प्रश्न आहे असा की टाकी आहे जिची क्षमता किती लिटरची आहे, पूर्ण टाकी 48 लिटर. किती लिटरची आहे पूर्ण टाकी, ज्या दूध मावतंय. सध्या किती दूध आहे, तर 102 आहे. 712 आहे सध्या भरलेली. किती आहे दुधाने, 712. म्हणजे किती भरलेली आहे पाहू आपण. त्याला 48 न गुणू, 48 गुणिले 712 म्हणजे भरलेली किती आहे बघा. 12 1 12, 5 चौक 48, 4 7 28 लिटर. सध्या याच्यामध्ये 28 लिटर दूध आहे. इतकं आहे समजू आपण, समजण्यासाठी इतकं आहे समजू. 28 लिटर दूध सध्या पूर्ण टाकीत बसू शकते, 48 लिटर. आता बघा, त्यातून 102 काढून घेतले. याच्यातून 102 म्हणजे याच्यातलं अर्ध काढलं बघा, इथून काढून टाकलं, किंवा एवढा भाग काढून टाकला वरचा, ते भाग काढून टाकलं. किती काढलं, जेवढं भरलेलं आहे सध्या 28 लिटर भरलेलं आहे, त्याच्यातलं पण 102 काढून टाकलं. बघूया, 28 लिटरचं भरलेलं आहे, 28 गुणिले 102 काढून टाकलं दूध त्याच्यातलं. बे चौक 8, 14 1 14. म्हणजे बघा, काढून टाकलं 14 लिटर. सोपं गणित होतं.
तर आता ती पूर्ण टाकी काठोकाठ भरण्यासाठी म्हणजे 48 लिटर दूध त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणखीन किती लिटर दूध टाकावे लागेल? 4 पर्याय आहेत आपल्यासाठी. एकूण आता बघा, एकूण भरलेली टाकी किती होती? 28 लिटर होती. त्यापैकी 14 लिटर पुन्हा काढून टाकलं. हे एकूण भरलेली एवढी होती 28. 1/2 आपण त्यातलं काढून टाकलं, वजाबाकी केली. म्हणजे आता बघा, 8 मधून 4 गेले 4, 2 मधून 1 गेला 2 मधून 1 गेला 1. म्हणजे सध्या टाकीत किती लिटर आहे? 14 लिटर दूध आहे. मग होते किती? 48. 48 मधून 14 वजा करू. 8 मधून 4 गेले 4, 4 मधून 1 गेला 3. म्हणजे आणखीन 34 लिटर दूध या टाकीमध्ये मावू शकतं. पर्याय आपल्या समोर आहे. पर्याय तुम्हाला कळलं असेल. उत्तर कोणतं आले? पर्याय सी. परीक्षेमध्ये आपल्याला या सी नंबरला गोल करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. नवोदयच्या विद्यार्थ्यांना प्रश्नाला काय करायचं? आपल्याला गोल करायचं आहे. उत्तर मिळालं 34 लिटर. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न बघा आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 8, स्वाध्याय 6.1 मधला. एका फळाच्या दुकानात डझनला 40 रुपये दराने किंवा 5 ला 1 केळ अशा दराने केळी विकली जातात. डझनचा भाव किती आहे? 40 रुपये. आणि 1, 2, 3 केळ असे घ्यायचे असतील तर केवढ्याला मिळणार? 5 रुपये. तर 99 केळीला आपल्याला किती पैसे द्यावे लागतील किंवा केवढ्याला मिळतील 99 केळी? बघा, 1 डझन म्हणजे तुम्हाला माहित आहे 12. 1 डझन म्हणजे 12. तर डझनचा भाव किती आहे? 40 रुपये. आपल्याला घ्यायची केळी किती? बघूया. 99 केळी घ्यायचीत आपल्याला. तर केळीचा भाव किती? तर 1 डझन मध्ये 12 केळ्या असल्यामुळे बघू आपण डझन किती येतात अगोदर. बघा, 12 1 12, 99 ला भाग द्यायचा आपल्याला. 12 7 72, 12 7 84, 12 8 96, 12 8 96. उरले किती? 3. म्हणजे 8 डझन केळी आणि 3 वेगळी केळी. एक नाही, 99 घ्यायचीच ना आपल्याला, तर 8 डझनच पाहिजे. तर असं तर नाही होणार की 5 रुपयालाच सगळे आणि 99 गुणिले 5 जर आपण केलं तर उत्तर चुकणार आहे. तर आता बघा, 8 डझनचे किती पैसे झाले? 8 डझन. 8 डझन किती झाले? 40 रुपयाला 1 डझन आहे. 8 डझनचे किती झाले? असा गुणाकार करून टाका. 4 8 32, 4 8 32, 0 ला 0, 320 रुपये 8 डझन झाले. 8 डझन म्हणजे किती? 96 केळ. मग त्या 3 केळाचे काय करायचं? किंवा 5 रुपयाला 1 केळ मिळणार आहे. तर 3 केळ गुणिले 5 रुपये. 3 केळ घ्यायचे आपल्याला आणखी, म्हणजे 99 केळे होतील. 3, 1 केळ 5 रुपयाला आहे. तर याचे किती झाले? 3 5 15 रुपये. 320 रुपये आणि 15 रुपये. 5 2 1 3, 3 3 335 रुपये आपल्याला 99 केळीसाठी द्यावे लागतील. पर्याय नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, नवोदयचा लांबी, वस्तुमान, धारकता, चलन या प्रकरणातला स्वाध्याय 6.1 इथं संपतो. हा आपला 19वा व्हिडिओ असेल अंकगणितासाठीचा. तसेच आपण भाषेसाठी आणि मानसिक क्षमता चाचणीसाठी वेगवेगळे व्हिडिओ तयार करत आहोत. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, अभ्यास करा. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.